आणि एक महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रातून म्हणण्यात आलेलं आहे। महत्त्वाची अपडेट समोर येते। सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं आता समोर आलेलं आहे। या प्रकरणी एकूण 8 जणांवर मकोकाची कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता ही महत्त्वाची अपडेट समोर येते। अधिक अपडेट आपण या प्रकरणी घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहेत? प्रणिता, या सगळ्या प्रकरणावर आतापर्यंत जी माहिती समोर आलेली होती त्यानुसार सीआयडीने सविस्तर तपास केलेला आहे आणि 1800 पानांचं हे आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि या आरोपपत्रामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे हे सीआयडीने नमूद केलेलं आहे। शिवाय इतर आरोपींचा जो सहभाग आहे तो सुद्धा डिटेलमध्ये मांडण्यात आलेला आहे की सुदर्शन घोलेने नेमका काय रोल निभावला, विष्णू चाटेचे नेमका रोल काय होता, या सगळ्याची माहिती सुद्धा सीआयडीने आपल्या आरोपपत्रामध्ये सविस्तरपणे मांडलेली आहे। वाल्मिक कराड, सुदर्शन घोले आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये जे हत्येच्या दिवशीचं आणि त्याच्या आधीचं जे काही संभाषण झालेलं होतं त्यामध्ये ते नेमकी एकमेकांशी काय बोललेले होते आणि संतोष देशमुख यांची हत्या कशी नेमकी आणण्यात आली हे सुद्धा या सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये नमूद आहे। शिवाय सुदर्शन घोले आणि त्याचे सहकारी जेव्हा संतोष देशमुख यांना मारहाण करत होते त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये केलेलं होतं, ते सुद्धा सीआयडीच्या हाती लागलेलं होतं आणि त्याचं सुद्धा अगदी डिटेलमध्ये वर्णन आणि ज्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपी दिसत आहेत ते सुद्धा आपल्या आरोपपत्रामध्ये सीआयडीने जोडलेलं आहे। त्याचे फोटो किंवा व्हिडिओचे जे स्क्रीनशॉट होते ते सुद्धा आरोपपत्रामध्ये नमूद आहेत। त्यामुळे वाल्मिक कराड यानंच हत्येचा पूर्णपणे कट रचला। खंडणीच्या प्रकरणामध्ये अडथळा संतोष देशमुख ठरत होते आणि म्हणून संतोष देशमुखांच्या हत्येचं प्लॅनिंग रचलं। हे सगळ्यात पहिल्यांदा टीव्हीच्या माध्यमातून जेव्हा वाल्मिक कराडचा रिमांड झाला तेव्हा आपण मांडलेलं होतं आणि तेच हत्येचं कारण होतं किंवा आहे हे आता सीआयडीच्या आरोपपत्रामधून स्पष्ट झालेलं आहे। कारण सातत्यानं संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का झाली तर आवादा कंपनीकडून जी 2 कोटी रुपयांची खंडणी वाल्मिक कराड उकळू पाहत होता त्यामध्ये संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते आणि म्हणून अडथळा ठरले म्हणूनच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्याचा कट वाल्मिक कराडनं रचला। त्यासाठी विष्णू चाटे, सुदर्शन घोले, जयराम चाटे, प्रतीक घोले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या आरोपींची त्यानं मदत घेतली आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्याचं नियोजन जे आहे ते केलं असं सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये नमूद केलं।